चला सामना होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. हो पुढे स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. येस, रन आउटचा शिकार. स्टंपिंग विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. पहिला धक्का या ठिकाणी मात्र दिलाय आदित्य पवार. पहिल्या बॉलवरती आले पहिली विकेट. पहिली सफलता या ठिकाणी पाहायला मिळते. सेकंड बॅट्समन मैदानामध्ये वन डाऊनच्या रूपाने ऑन साईडला चांगला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीयेत. जोपर्यंत बॉलला चेस करू शकतील तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चार धावांनी सुरुवात झाली. धावसंख्येला डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी प्रमोद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. अपील त्या ठिकाणी मात्र झाली रवी पाटील यांच्याकडून. तीन बॉल आतापर्यंत झाले. धावा 4, 1 विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला मिड ऑन कडे बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. थ्रो चांगला होता परंतु थोडासा क्रॉस अँगलने थ्रो झाला म्हणूनच बॉल हातामध्ये सापडलेला नाहीये. एक धाव आली आहे. 5 रन स्कोरबोर्ड वरती. 4 बॉल 5, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये अप्पा स्ट्रायकर्स सीबीटी टीम गजानन तुर्भे टीमच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहू शकाल. या दोन टीमच्या दरम्यानची मॅच यानंतर होणारा सामना असेल करावे 11 करावे आणि प्रियदर्शनी बेलापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी यायचे. ही मॅच असेल 4 ओव्हरची. लक्ष असू द्या दोन्ही टीमचे कॅप्टन. फुल टॉस बॉल ऋषभ चंदानीसाठी आणि त्या बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे ओव्हर मधील. फटका नेटचा कनेक्ट झालेला नाहीये. ऋषभ चंदानी ऑन स्ट्राईक. आणखीन एक खोलातला बॉल होता. बरोबर यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढला आणि पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचले 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. चला प्लीज वेळ घेऊ नका. आपण अतिरिक्त सामन्याला लगेच सुरुवात करायची आपल्याला. दीपेश आहेत बॉलिंगसाठी सेकंड ओव्हर मध्ये. चला प्लीज फास्ट खेळा थोडं विनंती आहे. मॅच अद्याप 4थीच चालू आहे. अजून आपल्याला साधारणतः 7 मॅचेस कव्हर करायचे. ऑन साइडला बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग. विकेट कीपर डाऊन द बॉल आणि पकडलाय झेल. संपलाय ऋषी पानसरेचा खेळ.
बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानामध्ये इन होतोय अश्विन. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अश्विन आलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावर. तो असं स्ट्राईकला लेफ्टी टू लेफ्टी कॉम्बिनेशन. ऑन साईडला स्वीप केला बॉल. मिड विकेटमध्ये रवी त्या ठिकाणी आहेत. धाव मिळेल फक्त एक. एका धावेने स्ट्राईक रोटेट केले जाते. ऋषभ चंदानला स्ट्राईकवरती आणलं गेलंय. जाकमाता आई चषक धारावी 2026 स्पर्धा एक दिवसीय गुढीपाडव्याचं निमित्त या स्पर्धेसाठी मात्र पुरेसं होतं आणि 12 संघ एकूण या स्पर्धेमध्ये खेळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. रिषभ करतर अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीममध्ये एक असा ऑलराऊंडर प्लेअर आहे ज्याने मात्र खूप कमी वेळामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटला आपली ओळख करून दिली आणि केवळ प्रदर्शनानेच. ऑन साईडला बॅटची एज आणि बॉल चालू डिक्लेरेशन झोनमध्ये. आणखीन एक सिंगल मिळते. या वेळेस मात्र पहा पुन्हा एकदा मिडॉनला. हो चुकी झाली आहे. आवश्यकता नव्हती या ठिकाणी मात्र, कारण बॉलकडे पाहणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण बॅटिंग करत असतो मैदानाच्या चहूबाजूला आपली नजर असणं हेच खरं तर टीमसाठी लाभदायक आहे. बॉल तयार. पायावरचा बॉल खोदून काढला. पुन्हा एकदा समीरकडे बॉल जाईल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 18 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 रन 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला टीम मीटिंग घेऊ नका. लवकर चालू करा मॅच. आपल्याकडे वेळ कमी आहे. एक दिवसीय स्पर्धा आहे त्यामुळे एका दिवसामध्ये आपल्याला एकूण 11 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने विनंती असेल लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच करावे 11 करावे आणि प्रियदर्शनी बेलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आम्हाला हवेत. फुल टॉस बॉल आणि हा बॉल समीरच्या हातामध्ये सेफली लँड करतोय. एक्झिक्यूट करता आला नाही. बरोबर स्टिकरच्या खाली बॉल लागला मधोमध बॅटच्या आणि त्यामुळे इथे विकेट गमावे लागले. रवी पाटीलला मिळाली सफलता. त्याच्यासाठी पहिला धक्का आणि टीमला चौथा धक्का लागला. अप्पा स्ट्रायकर सीबीडी. नवीन बॅटर साईराज. सर्व महत्वाचे फलंदाज बाद झाले ज्यामध्ये आपण उल्लेख करूया ऋषिकेश पानसरेचा, अश्विनचा, त्यानंतर आदित्य बाद झालाय आणि आता नुकताच ऋषभ सुद्धा बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 18-4 या स्थितीमध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम प्रशांत अप्पा तडाखे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ. फार मोठं सहकार्य प्रशांत तडाखेंचं या संघासाठी राहिले. मिस्टर 360 धीरज भोईर वेलकम.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल अंगाचा वेध घेत विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉल कव्हर्स मध्ये, एक सिंगल रन रोखू शकत नाहीये. एक धावाली धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली. 19 वरती 19. तिन्ही ओव्हरचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट्स आलेत. हे वेळेस खोळात टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल लाईनचा बॉल. सिंगल रोखू शकत नाहीयेत. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मॅच मध्ये तुम्हाला एक सेफ टार्गेट अचीव करायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर, थ्रू द कव्हर गॅप मधून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले, तोपर्यंत 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 3 ओव्हरच्या अगदी शेवटच्या बॉलपर्यंत. 21 धावा, लास्ट बॉल बाकी आहे. धावसंख्या 21, 5 बॉल, शेवटचा बॉल आहे. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चाललाय बॉल आणि इथून एकच धाव मिळणार डिक्लेअरची. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 23, 22 होत्या. थोडस स्कोर करेक्शन करतो आम्ही. 22 होत्या, आता 23 झाल्यात. आणि शेवटची ओव्हर अजून बाकी आहे. चला प्लीज टाइमपास करू नका, आपण वेळ घेऊ नका अतिरिक्त, लगेच सामना सुरू करा. चौथ्या बॉलरला आपण इन्व्हाइट करूया, कारण सातत्याने आयोजक आमचे प्रत्येक भोईर आम्हाला या गोष्टीची सूचना करतात की सामने टाइम टू टाइम सुरू ठेवा. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 23 अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमसाठी. आता उर्वरित शेवटचे 6 बॉल आहेत आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष लागले. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार होतोय. चौथ्या ओव्हरमध्ये सचिन. पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो इन स्विंगर बॉल. हेच बॉल खरं तर टीमसाठी लाभदायक आणि आशावादी राहतील. प्रत्येक डॉट बॉल अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला डॉमिनेट करण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर या ठिकाणी मात्र करण्यात आला होता, परंतु खडे खडे खेळलेला शॉट बॉल चालला लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रन. 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चला करवे 11 करवे आणि प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन दोघेही टॉस साठी स्टेजवरती या. शेवटचा कॉल दोन्ही टीमसाठी. टॅप केला बॉल, समोर थ्रो करण्याचा प्रयत्न नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल थ्रो करण्यात आलाय. आणखी एक डॉट बॉल. 29 धावा 3 बॉलच्या मदतीने. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रचित भोईर या युट्यूबर आहे का? मगाशी चांगली बॉलिंग केली आहे रचित. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत. हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करण्याचा प्रयत्न अंगाशी येतोय आणि इथून विकेटचं पतन. धक्का दिलाय. नवीन बॅट्समन उदय मैदानामध्ये येतोय आणि 29 वरती अजूनही टीम या ठिकाणी लडखडते. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 बॉल.
उदय आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बॉलिंगसाठी सचिन तयार. 4 बॉलमध्ये 6 रन. षटकाराच्या साह्याने 6 धावा आल्यात आणि 1 विकेट गमावलाय. शॉर्ट बॉल ऑन साइडला पिकअप. मिड विकेटच्या वरून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता हा षटकार. कडक शॉट होता. लवकर पिकअप केला आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. पस्तीस रन स्कोरबोर्ड वरती आहेत आतापर्यंत. काय मॅच, कुठून सामना टर्न होतो हे क्रिकेटमध्ये कधीच सांगू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल गेम आहे. आणखीन एक बॉल हवेमध्ये समीर बॉलच्या खाली आणि इथे पहा समीर कडून चूक होणं थोडं कठीण आहे. विकेट मिळाली फायनली शेवटच्या बॉलवरती 35ला. मात्र हा पूर्ण विराम इनिंगला मिळेल. 36 धावांचं टार्गेट आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी आणि 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये गजानन तुर्बे टीम कडून कसं केलं जाईल हे पाहायचं. बेलापूर आणि करावे शेवटचा कॉल दोन्ही टीम साठी टॉस साठी, अन्यथा मॅच 3 ओव्हरची होईल. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. इनसाइड आउटचा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये
जागा बनवून खेळली होती. 4 धावा मिळतील आणि पहिल्या बॉलवरती आला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार अश्विनच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. नितेश आणि रवी ही सलामीची जोडी मैदानामध्ये. हो आणखीन एक पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. आणखीन एक चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार रितेश म्हात्रेच्या बॅटमधून. आज हे स्टँडर्ड फुल चांगल्या रीतीने मेंटेन करून ठेवला रितेशने. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठ्या फटक्यांमध्ये डील केली. अश्विनच्या विरुद्ध 2 चौकार आलेत. पाहायचे 36 धावांचं लक्ष सहज पूर्ण होईल की या धावांसाठी अगदी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल गजानन तुर्बे टीमला. तर बेलापूर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. करावे टीम, जर ही ओव्हर संपल्यानंतर जर तुमचं कॅप्टन इथं उपस्थित नसेल तर बेलापूर टीमला टॉस विन दिला जाईल. तीन बॉल आतापर्यंत झाले. धावा 9. 36चं टार्गेट. ओ यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल पॉइंट मध्ये फिल्डर बॉलच्या खाली. पहिली विकेट इथे मिळाली आहे ती अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमला. अश्विनलाही सफलता मिळते. पहिला धक्का लागलाय गजानन तुर्बे टीमला. 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला धक्का दिलाय 9 या धावसंख्येवरती. अजूनही 27ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच आपण खेळता. चांगली कॅच कॅरी केली. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या सीबीडी टीम. टाइमपास करू नका. आपण सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतो 15 मिनिटांमध्ये एक इनिंग संपणं गरजेचं आहे. पहिले 3 ओव्हर्स संपणं गरजेचं आहे जर 4 ओव्हरची मॅच आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मनोजला आपण पाहणार आहोत 1 डाऊनच्या रूपाने. तिसरा बॅट्समन आहे टीम गजानन तुर्बेचा. अश्विनची बॉलिंग. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की कमबॅक होईल की नाही, परंतु रितेशची विकेट मिळून अश्विनने देखील ठणकावून सांगितलंय टिट फॉर टॅट आम्ही जाणतोय. लेफ्ट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा स्लॉट मधला बॉल होता. पुन्हा ड्राईव्ह केला बॉल केतनकडे जाईल. आणखीन एक डॉट बॉल ची भर या ठिकाणी मात्र पडते. रोनक तांडेल टीम करावेचे कॅप्टन. फुलटॉस बॉल समोर लॉंग ऑन मध्ये चान्स नाहीये आणि बॉल बरोबर जाऊन षटकार आहे. 6. कारण धावून मग एनर्जी वेस्ट होत राहील. चला सचिनजी नाईक यांना विनंती आहे की दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, आपण टॉस करूया या ठिकाणी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धारावी टीमचे यशस्वी कॅप्टन कूल सचिन नाईक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत या मॅचचा. कॅमेरा फिरवा बाबा इकडे स्टेजवर. चला टॉस झाला या ठिकाणी आणि टॉस जिंकलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमने.
रोडक जा बाबा आता. म्हणून आम्ही सांगतो बेलापूरवाल्यांना विन देतो आम्ही टॉस. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या तर सेकंड ओव्हरला सुरुवात होते बॉलिंगसाठी. अनिकेतला आपण या ठिकाणी पाहतोय. एक कॅच त्यानेही कॅरी केली आणि स्वप्नील म्हात्रे कोक्षेत यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. ओ पहिलाच बॉल रवी पाटील यांना बीट करून मागे झाला. अश्विनच्या हातामध्ये विकेट किपरच्या तो भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओ सॉफ्ट हँडेडने फक्त ड्राईव्ह केले बॉलला. बॅटची एज येऊन बॉल चालले गलीमध्ये. सिंगल एक धावे ते एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. धावा 16. 16 ऑन द बोर्ड. अजून 20 धावा करायच्यात येणाऱ्या 16 बॉलमध्ये. 16 बॉल 20 ची गरज आहे. ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे परंतु स्क्वेअर लेगला फिल्डरच्या वरून बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. झाडाला नसेल लागला तर चौकार आहे. 4 बेलापूरवाले सांगतात 4. पूर्णतः रेडी नव्हते. आता सुरुवात झाली आहे. चौकाराच्या नंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला आहे. क्लीन बोल्ड रवी पाटील यांची दांडी गुल. बॅट्समन आउट. धक्का दिला आणि टीमची टोटल 20 वरती थांबले. आता 16 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 14 बॉलमध्ये 16 बनवायच्यात. बॉलिंगसाठी नवीन बॅट्समन समीर आला आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अनिकेत तयार होतोय. विकेट मिळवली आहे त्याने. रवी पाटीलची ही मोठी सफलता परंतु आता समीरला रोखणं हे मोठं आव्हान असणार आहे सीबीडी टीम समोर. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फक्त पुश केलं. बॉलला ढकलून दिलंय डिक्लेरेशन झोनमध्ये. एकदा मिळते आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 वरती. आता 15 धाव्यांची गरज आहे 13 बॉलमध्ये. 13 बॉल 15ची आवश्यकता आहे. सामना आता थोडासा बरोबरीमध्ये येण्याचे चिन्ह स्पष्ट होऊ लागलेत. मिस्टर स्वापी फ्रॉम कोक्षेत इथे देखील पहा. कट केला बॉल. बॉल जाईल शॉर्ट थर्डला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. यावर मधून टोटल 7 धावा आल्या तर एक चौकाराच्या मदतीने आणि आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 22. येणारे 12 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 14 रनची आवश्यकता आहे.
तिसऱ्या ओव्हरमध्ये खर तर बॉलिंगसाठी अभयला आपण पाहतोय. वाईट बॉल, पहिला बॉल वाईट. सुरुवात 12 बॉल, आता 13 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती अभय. यावेळेस मात्र पहा, पुन्हा एकदा ब्रेक केला होता बॉल फिल्डरच्या हातामध्ये. लॉंग ऑन मध्ये मनोजला इथं फसवलंय. विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना तिसरा धक्का लागलाय तो गजानन तुर्बे टीमला. 12 बॉलमध्ये 13ची गरज होती, आता 11 बॉलमध्ये 13 पाहिजे. चला, अभय तयार होतो. पहिल्या बॉलवरती वाईड आलं, त्यानंतर विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपेश आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर भाया. फुलटॉस बॉल, स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणि पाहूया रिझल्ट काय असेल. विनायक आहेत त्या ठिकाणी आमचे अंपायर, जे सांगतात आम्हाला 4 धावा आहेत, चौकार मिळतोय. लाईनच्या अगोदर पडलाय बॉल. पडद्याच्या तर अगोदर पडला, परंतु इथे लाईन आहे, कदाचित तिच्याही अगोदर पडला, म्हणूनच की काय इथे चौकार घोषित केला जातो. 4 रन मिळतील आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल 27 झाली. तर 9 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 9 रन बनवायचे आहेत. इच अँड एव्हरी डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एका टप्प्यावरती बॉलला पिक करून थ्रो केलं जाईल, तोपर्यंत धाव मिळाली फक्त 1. अप्पा स्ट्रायकर सेबडी टीम प्रशांतजी तडाखे यांच्या नेतृत्वामध्ये उभा झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा समीरच्या बॅट मधून निघालाय हा प्रतिम स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. चला, टॉस जिंकलाय बेलापूर टीम. आणि काय घेतलंय डिसिजन ऋषी? बेलापूर टीम डिसिजन कळवा. त्यांना तरी घेऊ द्या डिसिजन. बॉलिंग घेतली आहे हरदेव, बॅटिंग करायची तुम्हाला. बॉल तयार. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. कौस्तुभ म्हात्रे, वॉर्म वेलकम, हार्दिक स्वागत आपलं. टॉस जिंकलाय. सगळ्यात पहिली तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धाव्यांची गरज आहे. प्रशांत या, आपलं देखील स्वागत आहे. आई एकविरा हनुमंत कोलीवाडा टीम आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. परंतु इथे पहा, पुन्हा एकदा ड्राईव्ह शॉट व कॅच ड्रॉप. स्कोर लेवल झालेला आहे. येस येस, झालं. विनर विन विन. 36 टार्गेट होतं, 36 धावा बनल्यात. अभिनंदन टीम गजानन तुर्बे आणि हार्ड लक टीम अप्पा स्ट्रायकर सेबडी. Yeah.